नमस्कार. पीएम सूर्य घर योजनेबद्दल आज आपण बोलणार आहोत. ही योजना मोफत वीज देणार असं म्हटलं जाते. तर मग चला पाहूया की ही संपूर्ण प्रक्रिया नक्की आहे तरी कशी, अगदी सोप्या भाषेत. तर सौर ऊर्जेच्या दिशेने प्रवासाची सुरुवात होते ती ह्या अधिकृत राष्ट्रीय पोर्टलवरून. सगळं काही इथूनच सुरू होतं. आज आपण अर्ज करण्याच्या ह्या 6 महत्वाच्या टप्प्यांबद्दल बोलणार आहोत. चला तर एक एक करून सगळे टप्पे समजून घेऊया. चला तर मग थेट पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पायरीकडे वळूया. पोर्टलवर सुरुवात कशी करायची. ही प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. फक्त 4 टप्प्यांची. वेबसाईटवर जाऊन कन्झ्युमर लॉग इन निवडायचं, मोबाईल नंबर OTPने व्हेरीफाय करायचा आणि आपलं प्रोफाईल पूर्ण करायचं. बस. हो, तर पहिल्यांदा लॉग इन केल्यावर सिस्टम काही मूलभूत माहिती सेव्ह करायला सांगते. म्हणजे आपलं नाव, ईमेल, पत्ता वगैरे. ही माहिती पुढे खूप कामी येते. आता आपण अर्ज प्रक्रियेच्या एका अशा टप्प्यावर आलोय जिथे एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो. आणि या निर्णयावरच पुढच्या सगळ्या पायऱ्या अवलंबून आहेत. बरं, एकदा का प्रोफाईल पूर्ण झालं की पोर्टल समोर एक महत्वाचा प्रश्न ठेवतो. तो म्हणजे हा अर्ज कसा भरला जाईल. स्वतः भरणार की कुणाची मदत घेणार. इथे बघा, अगदी स्पष्टपणे 2 पर्याय दिले जातात. एक, व्हेंडरला फॉर्म भरू द्या, किंवा दुसरा, स्वतंत्रपणे म्हणजे स्वतःच भरा. याच निर्णयावरून अर्ज प्रक्रियेचे 2 वेगवेगळे मार्ग तयार होतात. या 2 मार्गांमधला फरक अगदी सरळ आहे. एकतर सगळी तांत्रिक माहिती स्वतः भरा, किंवा हे काम एका तज्ज्ञ नोंदणीकृत वेंडरवर सोपवा. चला तर आधी पहिला मार्ग समजून घेऊया. म्हणजे जेव्हा अर्जदार स्वतःच सगळा अर्ज भरायचं ठरवतो तेव्हा प्रक्रिया कशी असते. इथे खूप चांगली सोय आहे. फक्त वीज बिलावरचा ग्राहक क्रमांक टाकला की ही सिस्टीम वीज कंपनीकडून म्हणजे डिस्कॉमकडून ग्राहकाची सगळी माहिती आपोआप खेचून घेते. त्यामुळे डेटा एंट्रीचा त्रास वाचतो. स्वतः अर्ज भरताना काही मुख्य माहिती द्यावी लागते, जसे की व्यक्तिगत माहिती, किती क्षमतेचा सोलार प्लांट बसवायचा आहे आणि घराचं अचूक लोकेशन. यातलं हे मॅप पिकर टूल तर खूपच भारी आहे. याच्या मदतीने इन्स्टॉलेशनसाठी आपल्या घराचं अगदी अचूक लोकेशन निवडता येतं आणि मग अक्षांश रेखांश आपोआप नोंदवले जातात. आणि आता वळूया पोर्टलच्या एका खास वैशिष्ट्याकडे जे आर्थिक नियोजनात खूप मोठी मदत करतं. ते म्हणजे सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटर. हे कॅल्क्युलेटर खरंच खूप कामाचं आहे. यातून एकूण खर्च किती येईल, सरकारकडून सबसिडी किती मिळेल आणि गुंतवलेले पैसे परत मिळायला किती वेळ लागेल, या सगळ्याची माहिती मिळते. हा चार्ट बघा. यातून एका सॅम्पल सिस्टीमच्या खर्चाचं विभाजन स्पष्ट दिसते. म्हणजे 1.5 लाखांपैकी नेमका कशावर किती खर्च होतोय हे अगदी सोपं होऊन जातं. ठीक आहे, आता दुसरा मार्ग पाहूया. ज्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया तज्ज्ञांवर सोपवायची आहे त्यांच्यासाठी हा वेंडरच्या मदतीने अर्ज करण्याचा पर्याय आहे. इथे काय होतं की अर्जदार वेगवेगळ्या वेंडर्सना त्यांच्या अनुभवानुसार, त्यांनी किती इन्स्टॉलेशन केली आहेत आणि त्यांना मिळालेल्या रेटिंगनुसार शोधू शकतो, फिल्टर करू शकतो आणि त्यांची तुलनाही करू शकतो. वेंडर निवडण्याची प्रक्रियाही सोपी आहे. एकदा का वेंडर निवडला की सिस्टम आपोआप त्यांना SMS आणि ईमेलद्वारे अर्ज भरण्याची विनंती पाठवते. आता इथून पुढे दोन्ही मार्ग एकत्र येतात. म्हणजे अर्ज स्वतः भरला असो किंवा वेंडरकडून, पुढचे टप्पे सगळ्यांसाठी सारखेच आहेत. चला ते अंतिम टप्पे पाहूया. तर अर्ज सबमिट झाल्यावर काय होतं. आधी वेंडर सिस्टीम इन्स्टॉल करतो, मग त्याचे तपशील पोर्टलवर टाकतो. त्यानंतर ग्राहकाने ते तपशील कन्फर्म करायचे आणि आपले बँक डिटेल्स सबमिट करायचे. आणि आता आपण पोहोचलो आहोत या प्रक्रियेच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या ध्येयावर, सरकारी सबसिडी यशस्वीपणे मिळवणे. तर आर्थिक लाभ मिळवण्यासाठीची ही शेवटची पायरी आहे. यासाठी फक्त इन्स्टॉलेशन कन्फर्म करायचे आणि आवश्यक कागदपत्र जसं की कॅन्सल्ड चेक किंवा पासबुकची कॉपी सादर करायची. मग सबसिडीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. तर मग एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की सबसिडीचा इतका सोपा मार्ग आणि वीज बिलात होणारी बचत पाहता रूफटॉप सोलर हे खरंच आपल्या देशातील घरांचं भविष्य ठरू शकतं का? यावर नक्कीच विचार करायला हवा.